मिनिट सुदेशकाने खूप मस्त कमेंट केली. ॲट द स्ट्रोक ऑफ मिड नाईट वेन रेस्ट ऑफ पुणे स्लीप्स अमोल बालोडकर अवेक्स इन वॉर्ड 9 ॲज अ फ्युचर CM ऑफ महाराष्ट्र. ही खरंच फनी कमेंट आहे. काय उत्तर द्याल त्याच्या? हसायचं फक्त, बाकी काय का CM नाही बनायचं? नाही बाबा, आम्ही एवढं हे नाहीये. जे आपण एक लहान कार्यकर्ता आहे, आता नगरसेवक होण्यासाठीच आपल्याला एवढं झगडावं लागलं. त्यामुळे आहे ते काम आता पूर्ण करायचे, समोरचे काय पडेल. आमच्या सहकारी मला वाटतं आलेले आहेत काहीतरी अपडेट घेऊन. एक महत्त्वाची अपडेट, अमोल बालवडकर यांचा विजय झाला असल्याचा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी अमोल बालवडकर यांचा विजय झाला असल्याचं सांगितलं जात आहे. मिटकरी आमचे सुदेश पुण्यातले सहकारी ते नेमकेच जेवायला गेले होते कंटाळून की आता डिनर ब्रेक झालाच, कोणतरी अफवा उठवली आणि ते डिनरला गेले. मी बसलो आणि नेमकंच निकाल जाहीर झाला आणि मग ते जेवण सोडून आले. आमची तर रिॲक्शन तुम्हाला दिसली आहे, तुमची रिॲक्शन काय होती जेव्हा पहिला निकाल ऐकला? निकाल ऐकला तेव्हा कार्यकर्ता जिंकला. अमोल बालवडकरपेक्षा कार्यकर्त्याला जिंकवायचं होतं मला, आणि ते जिंकवण्यासाठी मी नाही तर माझ्या भागातल्या जनतेने मला कार्यकर्त्याला जिंकवलं. त्यामुळे ती भावना होती की बाबा जर आपण जिंकलो नसतो, खूप चुकीचा मेसेज या महाराष्ट्रामध्ये गेला असता. आपण तो फोटो बघूया तुमचा त्या दिवशीचा. हा पहिल्यांदा निकाल लागल्यानंतर तुमचा पहिला फोटो समोर आला आणि या फोटोमध्ये जर बघितलं तर तुम्ही काही फार आनंदी जल्लोष करता असे नाही जातात, डोळे काहीसे पाणावलेत. या क्षणाबद्दल सांगा, नेमकं काय फील करत होते? आता निवडणूक जिंकणार होतो तर ते माझ्या हक्काचाच विषय होता, कारण नगरसेवकपद हे माझं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट नव्हती. पण ज्या पद्धतीने मला परत झिरो केलं होतं आणि ती घेण्यासाठीच मला परत झगडावं लागलं. त्यामुळे जी गोष्ट आपल्या हक्काची आहे आणि ती जर आपल्याला समजा आपली एखादी वस्तू हरवती, समजा वॉच आपलं हरवलं आणि परत तेच आपल्याला भेटतं, कारण हे आपलंच आहे, आपल्याला भेटलं ते आपला हक्क आहे. अश्रू अनावर झाले होते? नाही, खरंच म्हणजे अश्रू मला नाही, पण माझ्या सर्व लोकांना, कारण मी त्याच्या पलीकडे गेलो होतो. मला भाव म्हणजे काय ते म्हणजे मला व्यक्तच करता येत नव्हतं. खरंच काय आनंद जो काय त्या 15 दिवसात जे काय मी पाहिलं, हे केलं. पण अनेक माझे जवळ प्रेम करणारे लोकांना खूप म्हणजे अगोदर पण त्यांना आनंद अश्रू झाले, दुःखाचे अश्रू झाले. निवडून आल्यावरती तर सर्वांना खरंच मी मनापासून सर्वांनाचा आभारी आहे. प्रत्यक्ष अनेक लोकांनी माझ्यासाठी चांगला विचार केला, अनेक लोकांनी माझ्यासाठी मी जिंकावं यासाठी प्रयत्न केला. त्या सर्वांचा मी आभारी आहे. तुमच्या वॉर्डाच्या बाहेरून कोणाचा फोन आला? अनेक लोकांचे फोन आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते. शेवटी संबंध, राजकारणाच्या पलीकडे संबंध असतात. अनेक आमदार असतील, खासदार असतील, अनेक लोकांचे फोन आले, शुभेच्छा स्वीकारल्या. चला चांगलं झाले म्हणले, ते तुझ्यासोबत नव्हतं काढायला पाहिजे, जे काय चुकीचं केलं ज्या लोकांनी केलं ते, पण तू निवडून येणं खूप महत्त्वाचं होतं आणि तू आला, चांगलं आहे म्हणले. चंद्रकांत दादांच्या झोपेबद्दल काय अपडेट मिळाली? झोपतात का ते? त्या दिवशी तरी नसतील झोपले. ज्याचे कर्म, त्याचे जेवढे चांगले कर्म तेवढी त्याची चांगली झोप. तुमच्या मते आयडियल लीड काय होती, कितीची मिळायला पाहिजे होती? माझी आयडियल लीड खरं अपेक्षा मला होती 8 ते 10 हजारची होती. पण चंद्रकांत दादा पाटील खेळाडू आहेत ना, त्यांना असे खेळ खेळायला आवडतं. त्यांनी म्हणजे असं केलं, पक्षाविरोधीच काम केलं त्यांनी भाजपच्या. आणि जे अपक्ष आमचे बंडखोर होते राष्ट्रवादीचे, त्यांच्याशी संगनमत करून 2 मतदान तुम्ही तुमच्यासाठी मागून 2 मतदान उरलेलं जे आहे ते भाजपला द्या. म्हणजे स्वतःच्याच त्या 2 गटातल्या भाजपच्या उमेदवारांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं. 2 व्हिडिओ आले होते पैसे वाटतानाचे, कोणाचे होते काय होते माहित नाही. एका व्हिडिओमध्ये NCPचा झेंडा होता. काय होतंय नेमकं? काय कोणी कोणाचे झेंडे वापरू शकतं. एखाद्या कार्यकर्त्याला जर ट्रॅप लावून करायचं, त्या गाडीत काहीतरी दुसरे झेंडे ठेवायचे, दुसरे पॅम्पलेट ठेवायचे. हा, ते पोलीस तपास करतील त्याचा. लेट्स अज्युम विरोधकांनी पैसे वाटले होते. आता आम्ही तरी त्या प्रभागाच्या जवळ राहतो, आमच्यापर्यंत बातम्या आल्यात. तुमच्यापर्यंतही बातम्या आल्या असतील की तुमच्या पक्षातनं नाही बघा, दुसऱ्यातनं किती पैशाचं म्हणजे काय पर सीट किती होती? नाही ते मला हो का, मी उमेदवार आहे, कोणी अप्रत्यक्ष मला माहित नाही कोणी काय करतं. लेट्स अज्युम विरोधकांनी वाटले, पण किती वाटले पर मतदार? नाही, मला तर या विषयाची काय खरंच काय कल्पना नाही. लोकांचं प्रेम होतं, लोकांच्या प्रेमामुळे आम्ही निवडून आलो.
10,000 का? सेफ होता, म्हणजे 10च्या वरच असतं. 10,000ने लीडने आम्ही मतदान निवडून, हा आकडा माझ्या डोक्यात होता. 10,000च्या मतांनी लीडने निवडून. नीट ऐका तुम्ही, त्याचा गैरअर्थ काढू नका. त्यामुळं शेवटी लढाई आहे. लढाईमध्ये आता राजकारणात बऱ्याच गोष्टी चालतात. आता काही गोष्टी कोणी केल्या, प्रत्यक्ष केल्या, याची काही मला काही कल्पना नाही आहे. पण शेवटी समोरच्या व्यक्तींनी प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या व्हायला नाही पाहिजे त्या पण झाल्या असतील आमच्या भागामध्ये. तुमचं जे लीड होतं तुम्ही ठरवलेलं ते तर ऍक्च्युली घटलंच, पण ज्या मतांनी निवडून आले त्याच्यात देखील मोठा वाटा चांदेरे यांचा आहे. कदाचित त्यांची एवढी ताकद नसती किंवा पॅनल टू पॅनल तुमचं मतदान राष्ट्रवादीचं झालं नसतं तर तुमची सीट देखील धोक्यात आली असती. 100% ना. मी लहान कार्यकर्ता, मी मगाशीच म्हणलं की ते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि प्रत्येकाचे काही ना काही प्लस पॉईंट असतात. त्यांनी आमच्या दोघांना कामाची माणसं म्हणतात आमच्या प्रभागामध्ये. रस्त्यावरती उभं राहून ते काम करणार आहेत, रस्त्यावरती उभं राहून मी काम करणार आहे. बाणेवरचा पाणी प्रश्न मी सोडवलेला आहे, अख्ख्या जनतेला माहिती आहे. सूस माळुंग्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे, सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळं आमचं कॉम्बिनेशन असं होतं की आमचं एकमेकाला बरोबर फायदा होत होता. जिथं ते कमी होते तिथं मी प्लसमध्ये त्यांना नेत होतो, जिथं मी कमी पडत होतो तिथं ते मला प्लसमध्ये नेत होते. त्यामुळं अनेक अनुभवी ह्या लढाईमध्ये जर आपल्याला अनुभवी साथीदार असेल निवडणुकीमध्ये तर निश्चितपणे ही चांगली गोष्ट आहे. आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने खूप प्रामाणिकपणे काम केलं आणि निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा फायदा झाला. हे मान्य करतोय ना मी. अजून किती वेळा आता लिहून देऊ का तुम्हाला? म्हणजे नाही अमोल बालवडकर विजयी विजयी डिक्लेअर करा, घोषणा करा, आम्ही सांगत होतो, आमच्याकडे अधिकृत आलेलं नाहीये. आणि मग तुम्हाला तरी वाटलं होतं का की एवढी तुमची रंगत नाही मला आणि 1-1.5 वाजणार आहे म्हणजे? कारण ही निवडणूक मी सांगितलं कार्यकर्ता विरुद्ध नेता आणि काही नेत्यांनी मोठी केली, प्रतिष्ठेची बनवली होती. म्हणजे या प्रभागाकडे विशेष लक्ष चंद्रकांत पाटलांनी दिलं, विशेष लक्ष मुरलीधर अण्णा मोळ यांनी दिलं, विशेष लक्ष बावनकुळे यांनी दिलं. ते पण स्वतः 3 नेते मातब्बर एका प्रभागात येऊन गेले. त्यांचे प्रत्येक यंत्रणा त्यांनी सर्वांची स्पेशल या भागामध्ये लावली. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती आणि त्यांच्या समोर मी कार्यकर्ता म्हणून लढाई लढत होतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडनं निवडून येणारे लहू बालवडकर. हो. लिहून ठेवा. आता त्यांनी कुठं लिहून ठेवलंय काय माहिती, ते बघायला पाहिजे. त्यांची भविष्यवाणी. मी तेव्हाच कॉन्फिडन्स म्हणलं, अरे मी तर तेव्हा बोललो चंद्रकांत जेवढे फिरतील तेवढं चांगले माझ्यासाठी, की माझं लीड वाढतील. चंद्रकांत आलेच नाही मग कुठं. मग त्यांनीच ते फोनवरती ह्याला बोलून घे त्याला बोलून घे छुपा प्रचार करत होते. ऑन फील्ड कुठं नाही आले ते. त्याच्यामुळे तुमचं लीड कमी झालं असं वाटतं? निश्चितपणे हो का, प्रत्येकाची ताकद असते. मी काही कोणाला कमी समजत नाहीये. पण तुम्ही कोणासोबत ताकदीचा वापर करा. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं की जर तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या माणसासमोर ती दाखवा, ना की तुमच्या छोट्या माणसासमोर ती ताकद वापरा. आता चंद्रकांत पाटील माझ्यापेक्षा मोठे नेते आहेत, पण त्यांनी त्यांच्यापेक्षा छोट्या कार्यकर्ते पुढे ते ताकद वापरत बसले. ठीक आहे, माझं थोडं लीड कमी झालं, पण शेवटी सत्य परेशान होऊ शकता, पराजित नाही होऊ शकता. इतकी वर्ष झाले तुम्ही भारतीय जनता पक्षात काम करताय आणि आत्ता जस्ट काही दिवसांपूर्वी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तर या दोघींची जी सिस्टीम आहे पक्ष चालण्याची, यात काय फरक जाणवतो तुम्हाला? आता बघा, मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन काही 20 महिना पण नाही आला, म्हणजे साधारण आता 20-21-22 दिवस झाले असतील. पण अजितदादांची काम करण्याची स्टाईल मला माहिती आहे ना पहिल्यापासून. त्यांची काम करण्याची स्टाईल, ग्रामीण भागामध्ये त्यांचं वर्चस्व, पुणे जिल्ह्यामधले तरुण आत्ता प्रभावित आहे अजितदादांच्या कामाच्या शैलीकडे पाहून. आणि जे खरं आहे ते खरंच आहे. प्रशासनावरती पकड असेल, एखादा प्रकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, एखादं काम रेटून न्यायचं असेल, पूर्ण करायचं असेल तर त्यांचा हात कोणी महाराष्ट्रामध्ये पकडू शकत नाही. आणि असं नेतृत्व जर आपल्या पाठीशी उभं आहे तर निश्चितपणे अभिमान वाटतो. आणि इकडं आता मोठी लाईन आहे, इकडं लाईनीत मागं राहण्यापेक्षा इथं मी पुढे राहतोय ना. इकडं 119 मध्ये मी कुठंतरी यांनी मला बसवलं असतं नुसतं नगरसेवक म्हणून. माझं कॅलिबर त्यांनी दाबलं होतं. इतके दिवस मला त्यांनी काही नेतृत्व करायची संधी नव्हती दिली, ना पक्षामध्ये पण संधी दिली नाही मला. कायमच त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. आता इथं अजितदादांनी डोक्यावरती हात ठेवलाय. त्यामुळं माझे आता जे काही गुण अवगुण सगळे त्यांनाच बघायला भेटतील. आता यांना राजकीय पुनर्जन्म झालाच ना, खरंच झाला. सर, मग आता पुढच्या आमदारकीला समजा दादांनी डोक्यावर हात ठेवला तर कोथरूड मधून उमेदवारी करणार का?
का आत्ताशी मी नगरसेवक झालोय, मला आधी इथलं काम करू द्या. ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाचं मी पात्र झालो तर लोक मला करतील किंवा माझे नेते माझ्यावर त्या दृष्टीने बघतील. आता मी एक लहान कार्यकर्ता आहे, मी लगेच एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत लोक मला म्हणतील बाबा याला आता लगेच पुढचे स्वप्न पडायला लागले. त्यामुळे जनता माझ्याकडे पाहतीये. मी लहान कार्यकर्ता आहे, त्यात खुश आहे आणि मला लहान कामं करण्यामध्ये पण मोठ्या स्किलला करण्यामध्ये मला जास्त आवड आहे. तर पुणे महानगरपालिकेत पहिली मला बॅटिंग करू द्या. आता फडणवीसांचं कौतुक झालं, अजितदादांचं झालं, पण मनातला नेता फेवरेट कोण आहे, अजितदादा की फडणवीस? दोन्ही नेते फेवरेट. एकच का एक असावं? एक एक एकच. एक का असावं? एक का असावं? नरेंद्र मोदी पण आहेत. 3 सांगतो मी. 3 सांगतो. सिद्धेश. नमस्कार सर, सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं. माझा प्रश्न हा होता की BJPने तुमचं तिकीट कापलं 15 मिनटं किंवा अर्ध्या तासापूर्वी, तर तुम्हाला असं का वाटलं की आपण राष्ट्रवादीमध्ये जावं किंवा बाकीचे पण पक्ष होते तर तुम्ही त्याच्यामध्ये का नाही गेलात? हा पुणे शहरामधला क्रमांक 2चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्षम नेते अजितदादा पवार आहे आणि शेवटी प्लॅन ए नंतर प्लॅन बीकच माणूस पाहतो. त्यामुळं आणि स्वतःहून दादांनी मला त्यांचा एका कार्यकर्त्यावरती अन्याय होते म्हणून त्यांनी मला फोन केला. त्यामुळं तो माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. आणि एखादा लढावया असतो, त्याच्या हातामध्ये जरी त्याच्या बंदूक नाही भेटली किंवा त्याला दुसरी जरी गोष्ट भेटली तरी तो लढावया असतो. तो आपल्या लढायला शस्त्र पाहिजे हातामध्ये आणि ते शस्त्र मला अजितदादांनी दिलं लढण्यासाठी. या देशातल्या राजकीय अडचणीची भीती वाटते का आता? माझा कुठला कारखाना नाही, माझं कुठली बँक नाही, मी सर्वसामान्य कार्य उलट खिशातले हायदे पैसे खर्च करून बसलोय राजकारणासाठी. त्यामुळे मला कशाची भीती आहे? माझा काय 2 नंबरचे धंदे नाही, माझी काय गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. मग भ्यायचं कशाला? काय कारण आहे भ्यायचं? पण याची दुसरी बाजू की भाजपमध्ये निष्ठेचं फळ मिळतं. तुम्ही वारंवार कोथरूडचं भाजपमधली निष्ठा, आता निष्ठा वेगळी आहे. नेत्यांच्या पुढं पुढं करणे म्हणजे निष्ठा. हे आता भाजपमध्ये पुणे शहरामध्ये आमच्या भागात तरी ते चाललंय. पण तुम्ही ज्याचं वारंवार उदाहरण देत होते, कोथरूडच्या आमदार ज्या राहिल्या होत्या मेधा कुलकर्णी, त्या 5 वर्ष थांबल्याच की त्याच्यानंतर त्यांना राज्यसभेवर मिळालंच की, तसं तुम्ही थांबू शकता? मला नाही एवढी अपेक्षा नाही बाबा राज्यसभेची किंवा काय. माझा आहे ते कार्यकर्ता, मला लोकांची कामं कशी करणार मी? शेवटचा प्रश्न जाण्याआधी मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा, तुमचा एरिया आमच्यापासून जवळ आहे, तुमचा एरिया तुम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीने माहीत आहे, तर तिथले 3 चांगले खाण्याचे स्पॉट सुचवा आम्हाला तुमच्या फेवरेट. पहिलं आमच्या घरी या. दुसरा का आपल्याला महाराष्ट्रीयन आपण ह्याच्यातले आहोत. बारडे हाय स्ट्रीट तिथं आहे. तुम्हाला जर कॉन्टिनेंटल वेस्टर्न काय खायचं असेल तर बारडे हाय स्ट्रीटला भरपूर सारे तुमचे फेवरेट सांगा जरा. चांगले हॉटेल्स आहेत. प्रिसाईज म्हणजे माझं तिथेच फेवरेट जाऊन. आहे आमच्या शेतामध्ये या. आम्ही स्वतः मी तुम्हाला आमच्या भागामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये जेवताना दिसणार नाही. मी कधीच मला हॉटेल फुल खरं आवडत नाही, तुम्हाला खोटं वाटेल. मला स्वतः आम्ही मित्रपरिवार कधी आठवड्यात नाही 2दा आम्ही जमतो, शेतामध्ये खाली जातो, तिथं स्वतः आम्ही बनवतो आणि स्वतः खातो. नॉनव्हेज बनतं, व्हेज कोण बनवणार नाही. पण आहेत हॉटेल्स चांगले आहेत, महाराष्ट्रीयन अनेक हॉटेल्स आहेत. बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत, त्यामुळे एकाचं नाव घेतलं आणि एकाचं नाव नाही घेतलं तर बाकीचे लोक नाराज होतील. त्यामुळे पण प्रामुख्याने मला असं वाटतंय की फूडच्या बाबतीत हॉटेलचं तुम्ही खाण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही स्वतः बनवून खावा. कारण माझी हॉबी आहे कुकिंग करणं. मला खूप बनवायला आवडतं, स्पेशली नॉनव्हेज. मी सर्व बनवतो, बिर्याणी, चिकन, मटन, तंदूर, फिश. फक्त चपाती भाकरी येत नाही मला बनवता, बाकी सर्व येतं. आणि माझ्या मित्रपरिवाराला मी माझ्या हातचं बनवलेलं आवडतं, त्यामुळेच बाकी सर्व प्रिपरेशन त्यांचं रेडी असतं. मी फक्त गेले की मेन शेफ कसं काम करतो तसं करतो. तुमच्या मित्राची पार्टी झाली का नाही विजयानंतर? झाली ना, ढवारा झाली ढवारा. खूप पार्टी. आता काय शेवटी मित्रांचा आनंद आणि त्यांचा आनंद माझा आनंद. कारण एवढी मेहनत करणारे मित्र परिवार भाऊ सहकारी माझे भेटले. खरं तर मी माझं भाग्य, म्हणजे मी पराजित जरी झालो असं तरी मी खूप भाग्यवान आधीच समजवतो स्वतःला की आपल्या मागे एवढी लोक आहेत हे आपल्याला आज कळलं, आपल्यावर जेव्हा अडचण आली. त्यामुळं पराभव विजय ही गोष्ट तर बाजूलाच गेली होती. मी आधीच खूप समाधानी झालो की बाबा पुढं निकाल काय लागायचं तो लागल, कॉन्फिडन्स तर होताच,
पण आपल्यासाठी एवढी लोक हे पळतात, हे आपण या जीवनात येऊन किंवा राजकीय जीवनामध्ये येऊन खूप काय कमवलं. तर काय कमवलं तर एवढी लोक मी कमवली माझ्यासाठी. माझ्यावरती जर दुःख आलं तर माझ्यासाठी रडणारी लोक पाहिली मी. माझ्यावरती आनंद झाला तर माझ्यासाठी आनंद अश्रू पण डोळ्यामध्ये येणारी लोक पाहिली आणि त्या हजारोच्या संख्येने पाहिली. त्यामुळं अजून माणसाला काय पाहिजे जीवनामध्ये. तुमच्या आजच्या नॉनव्हेजची वाट बघतोय, आमंत्रण लवकर द्या. आज गणेश जयंती आहे तर तुम्ही शनिवारी रविवारी तुमचा वेळ काढा. मला तर आवडेल, तुम्ही आले तर अजून आनंद होईल. नक्की वेळ सगळे दिल्याबद्दल व्हरायटी पाहिजे. धन्यवाद. लवकरच जेवायला भेटू. येस नक्की. खूप खूप धन्यवाद.